माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांना पहा, आता मात्र मनसेच्या छताखाली या ठिकाणी प्रमोदजी गांधी घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी काय होणार हे तुम्हाला माहित आहे, सगळं तुम्हाला माहित आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहायचंय तदनंतर या त्यांच्या समेत आलेले त्यांचे स्वीय सहाय्यक अर्थातच पीए माननीय संतोषजी तांदळे टेरवगाव यांचे या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय। मी संतोषजी तांदळे यांना विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्याकरिता आपण पुढे यायचं आहे। खरं तर संपूर्ण मी विनोदजी जानवळकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान करावा। माननीय विनोदजी जानवळकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जातोय। माननीय संतोषजी तांदळे टेरवगावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर आमदार भास्कर शेठ जाधव यांचे स्वीय सहाय्यक यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय। पहा, गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय सुनीलजी पवार यांचाही यथोचित मानसन्मान केला जातोय आणि सुनील हळदणकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान करावा। गुहागर तालुका मनसेचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर बोरगावचे सरपंच आणि त्याचबरोबर अत्यंत चांगल्या प्रकारचे खेळाडू माननीय सुनीलजी हळदणकर यांच्या शुभहस्ते सन्मान केला जातोय। ते म्हणजेच गुहागरचे माजी सभापती सुनीलजी पवार यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती होतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित समाज एकता मनसे चषक 2025 एक समाज एक संघ या संकल्पनेतली ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हा सन्मान केला जातोय।